आज आम्ही पाहायला निघालो आहेत की नाशिकमधील जे काळाराम मंदिर आहे, सीतामाताची गुफा आहे किंवा प्रभू रामचंद्राचं जे रामकुंड आहे, त्या ठिकाणी आम्ही प्रवासाला निघालो। त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला। काही वेळातच आम्ही रामकुंड या ठिकाणी आलो। म्हणजे रामकुंड हे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते ना, त्यावेळेस ते यायचे आणि या ठिकाणी स्नान करायचे। हे ते ठिकाण आहे, म्हणजे शहरातील पवित्र ठिकाण रामकुंडाला मानलं जातं, जे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे। या कुंडाजवळच अस्थिविलय तीर्थ आहे। लागलीच आम्ही काळाराम मंदिराकडे गेलो। काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर काळाराम मंदिर हे सरदार रंगराव ओडेकर यांनी 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले ना, त्याच ठिकाणी हे मंदिर बांधलं असं मानलं जातं। या मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास 2000 कारागीर आणि हे 12 वर्ष काम चालू होतं। म्हणजे पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरापैकी काळाराम मंदिर हे असं मानलं जातं। अजून या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी म्हणजे पूर्ण अस्पृश्य समाज एकत्र आला आणि यांनी सत्याग्रह केला। का तर काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं नव्हतं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मंदिरात जाण्यासाठी त्यांना प्रवेश नव्हता। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी एकत्र झाले आणि त्यांनी सत्याग्रह केला आणि हे मंदिर खुले झाले। मंदिर वगैरे सगळं पाहिलं आणि परत गोदावरी नदीचं गोदाकाठचं दर्शन झालं। वो काला राम कहते हैं यहाँ, जिसके तट पर ये तीरथ है, वही है गोदा मैया, वही है गोदा मैया। हर हर गंगे जय हो गोदा मैया, हर हर गंगे जय हो गोदा मैया।